नमस्कार, मी दिनार सोनी. माझं चॅनल यूट्यूबवर दिनार फाईल्समधून. राजीव नाही, सॉरी चुकीचं बोललो मी. राहुल गांधींनी असं वक्तव्य केलं की रिव्होल्ट करा. रिव्होल्ट करा हे लोकांना उद्देशून केलेलं वक्तव्य आहे. ते 14 डिसेंबरला दिल्लीच्या रामलीला मैदानावरून रॅली काढणार आहेत सगळ्या लोकांची. त्याच्यामध्ये इंडीमधले किती पक्ष आहेत ते मला माहीत नाही, पण काँग्रेसचं नक्कीच आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली रिव्होल्ट करा, बंड. हे किती डेंजरस इन्व्हिटेशन आहे बघा लोकांना. लोकांना सांगतात बंड करा, याचा अर्थ गव्हर्नमेंट उलथून टाका. गव्हर्नमेंट तुमच्या सामूहिक शक्तीने उलथून टाका असं आव्हान आहे. अत्यंत डेंजरस आहे. पूर्वी जयप्रकाश नारायणांनी साधारण अशाच टाईपचं आवाहन केलं होतं आणि त्याच्यानंतर तत्कालीन प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली होती 19 महिने. हे अत्यंत डेंजरस आव्हान आहे. याच्यावर ताबडतोब ॲक्शन घेण्याच्या लायकीचं आहे आणि खरं म्हणजे आतच टाकलं पाहिजे सगळ्या रिव्होल्ट करणाऱ्यांना. पण मोदी तसं करणार नाहीत. मोदी तसं करणार नाहीत. ते विरोधकांना आणखीन एक संधी देणार नाहीत आणीबाणी आहे आणली म्हणायची. खरं पण आणीबाणी आणण्यासारखीच सिच्युएशन आहे. राहुल गांधीने कळलेलं आहे की आता इलेक्शन घेऊन या माणसाचा मताने पराभव करणं अशक्य आहे. हे राहुल गांधींना कळलं आहे. खरं म्हणजे सगळ्याच विरोधकांना कळलं आहे. म्हणून दोघे भाऊ पण अशीच भाषा वापरतात. आता आपल्याला रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे, आरपारची लढाई लढली पाहिजे, ही शेवटची इलेक्शन आहे, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, रिव्होल्ट करा. राहुल गांधी तर सरळ रिव्होल्ट करायला सांगतात, बंड करायला सांगतात. जर का भारत देशात हुकुमशाही असती तर हे आव्हान करायची हिंमत तरी झाली असती का कोणाची? असं म्हणायची हिंमत झाली असती का बंड करा? लोकशाही नाही आहे म्हणून ते असं म्हणताय. ते म्हणतात लोकशाही नाही असं मला म्हणायचं आहे. लोकशाही आहे. राहुल गांधी असं म्हणतात लोकशाही नाही आहे. तुम्ही सांगा लोकशाही नसती, खरंच लोकशाही नसती, स्टॅलिन आणि लेनिन असता तर त्यांनी हे आव्हान केलं असतं का? केव्हाच उचललं असतं. इथपर्यंत पण स्टॅलिन थांबले नसते. स्टॅलिन, लेनिन, माओ इथपर्यंत पण थांबले नसते. केव्हाच उचललं असतं. दिवसभर हे विरोधी पक्षनेते मोदी इतकं चांगलं काम करत असताना, बरं चांगलं वाईट आपण फार रिलेटिव्ह आहे, सब्जेक्टिव्ह आहे, ते तुमचं माझं सुद्धा मत वेगळं होऊ शकतं. माझ्या मताप्रमाणे मोदी इतकं चांगलं काम करत असताना दिवसभर अखंड दिवस लोकांच्या शिव्या खात असतात. लोकांच्या म्हणजे काँग्रेसच्या, कम्युनिस्टांच्या, विरोधी पक्षांच्या वगैरे. तरी ते काही ॲक्शन घेत नाही, त्यांना महत्त्व देत नाहीत. सगळा भर निवडणुकीवरच आहे. आणि एक मूर्ख माणूस कुठलं तरी छोटं लहान पुस्तक संसदेत नाचवतो, रस्त्यावर लोकांच्या पुढे नाचवतो आणि हे कॉन्स्टिट्यूशन वाचवायला निघाले. हे कॉन्स्टिट्यूशन पायदळी तुडवत आहेत. तुमचा जर का कॉन्स्टिट्यूशनवर विश्वास आहे आणि तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन हवी आहे तर तुम्ही निवडणुकीतनं जिंका ना. पण निवडणुकीतनं जिंकणं शक्य नाही, कारण लोकांना मोदींची व्हॅल्यू कळलेली आहे. ते देशासाठी खरंच चांगलं काम करत आहेत. तेव्हा मतदानाने तर हा माणूस पडणं शक्यच नाही. मग रिव्होल्ट करा अशी आवाहनं करायची. रिव्होल्ट करा असं आवाहन लोकांना करणं, बंड करायचं आवाहन लोकांना करणं, याचाच अर्थ हे स्वतः लोकशाही पायदळी तुडवत आहेत राहुल गांधी वगैरे. तुम्हाला लोकशाही हवी आहे ना, मग पुढच्या इलेक्शनमध्ये जिंका ना 29च्या. एवढी घाई काय लागली आहे? पण एक थोडंसं मला बरं वाटतं नेहमी राहुल गांधींचं. राहुल गांधी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बीजेपीचे स्टार प्रचारक आहेत. विशेषतः राहुल गांधी कंटिन्युअस इतकं मूर्खासारखं बोलत असतात की मोदी खरंच खूप लकी आहेत. मोदी इतका मूर्ख विरोधक मिळायला भाग्य लागतं. कुठे अटॅक करायचा, कसला अटॅक करायचा यांना काही माहीत नाहीये. इतका मूर्ख विरोधक मिळायला खरंच भाग्य लागतं. काँग्रेसनी पण काही चांगली कामं केलेली आहेत, पण काँग्रेसचे लोक, माझ्या एका मित्राला परवाच मी म्हटलं, काँग्रेसचे लोक इतके मूर्ख आहेत की त्यांना प्रचार करावा कसा करावा हे पण कळत नाहीये. 70 वर्षात जे काही एअरपोर्ट झाले, बांधले गेले ते काँग्रेसनीच बांधले ना. मुंबईतली TIFR अग्रगण्य विज्ञान संस्था कोणी स्थापन केली? कोणाच्या राजवटीत झाली? BARC कोणाच्या राजवटीत झाली? आपल्या देशात जेवढे IIT संस्थान आहेत ते कोणाच्या राजवटीत आले? हे सगळं काँग्रेसनी सांगायला पाहिजे. मी काँग्रेसचा विरोधक आहे हे मी सांगतोय की काँग्रेसवाल्यांनी हे सांगायला पाहिजे. ते इतके मूर्ख आहेत की दुसऱ्याला शिव्या देऊन आपला मोठेपणा सिद्ध करता येत नाही, जसं राहुल गांधींना वाटतं. दुसऱ्याला शिव्या देऊन, नावं ठेवून तुम्ही काय करणार ते सांगा. तुमचं विजन काय ते सांगा. आत्तापर्यंत राहुल गांधींच्या तोंडातून, मल्लिकार्जुन खरगेंच्या तोंडातून कधीही मी त्यांचं विजन ऐकलेलं नाहीये. उद्धव ठाकरेंच्या तोंडातून म्हणजे काय टोमणे ऐकायचे, बायकी टोमणे, हा असा आहे तो तसा आहे, नाव न घेता टोमणे मारायचे.
नळावर त्या भांडणाऱ्या बायका असतात ना, पाणी भरणाऱ्या, पूर्वी असायच्या, हल्ली नसतात. त्यांची मला आठवण येते उद्धव ठाकरेंचे टोमणे ऐकले ती. तर हे सगळं हा जो मूर्खपणा आहे ना राहुल गांधींनी चालवलेला, हा बीजेपीला उपकारक आहे. ते बीजेपीचा एका अर्थाने प्रचारच करतायत. परवा मी एक सुंदर कॉमेंट ऐकला माझ्या मित्राचा. माझ्याशी बोलताना तो म्हणाला, मला खरं मोदींना मत द्यायचं नाही रे, पण मत देण्यासारखा दुसरा कोणी नाहीच आहे, म्हणून नाईलाजाने मी मत देतो. बघा, राहुल गांधींना, याचा अर्थ असा होतो राहुल गांधींना मत देण्याच्या लायकीचे जे नाही आहेत म्हणून मी मोदींना मत देतो. मला मोदींना खरं मत द्यायचं नाही आहे, पण मग कोणाला मत देऊ? नोटा देण्यापेक्षा चला मोदींना तरी निवडून देऊया. म्हणजे राहुल गांधी इतके मूर्ख आहेत, ते लोकांना इतके रिपेल करतात. म्हणजे रिपल्सिव्ह फोर्स म्हणजे काय, आता मराठीत मला माहीत नाही मराठीत रिपल्शनला काय म्हणतात. ते लोक इतके रिपेल होत आहेत की ते नाईलाजानी असे लोक म्हणजे मोदींना वोट देतात. आणि आमच्यासारखे जे मोदी भक्त, त्यांना जे काँग्रेसचे लोक अंधभक्त म्हणतात, म्हणजे मोदींना वोट देणारे सगळे मूर्ख आहेत, ते अंधभक्त आहेत, हे काँग्रेसला सुचवायचं आहे. हा जो प्रचार चाललाय ना, वोट चोर गद्दी छोड, वोट चोर गद्दी छोड, त्याच्यावर ते रॅली काढणार आहेत. पण त्यांच्या इतकं लक्षात येत नाही, हा प्रचार ते गेले 19ला गेला, 24ला गेला, परत विधानसभेला गेला, महाराष्ट्राच्या बिहार विधानसभेला गेला. एवढ्या इलेक्शन हारल्यावर पण त्यांच्या लक्षात येत नाही की ही आपली जी स्ट्रॅटेजी आहे, पॉलिसी आहे, याला यश येत नाही आहे. मग तुमच्या एखाद्या पॉलिसीला, स्ट्रॅटेजीला यश येत नसेल तर ती तुम्ही बदलायला पाहिजे. हे स्वतःला राजकारणी म्हणतात, त्यांच्या इतकंही लक्षात येत नाही की आपण चुकीचा प्रचार करतोय, लोक रिपेल होत आहेत, लोक अट्रॅक्ट होत नाहीत, लोकांना पटत नाहीये, लोक वोट देत नाहीत. तर पॉलिसी बदलायला नको का? प्रचार दुसरीकडे फोकस करायला पाहिजे ना. तसं करत नाहीयेत, म्हणून मी मोदींना लकी म्हणतोय. हा राहुल गांधींसारखा स्टार प्रचारक जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत बीजेपीचा देश लेवलला पराभव होणं शक्य नाही. धन्यवाद.